Hello everyone. In today's lecture, we are going to start the next points in the introduction to database and transaction chapter in unit 3rd. The first point is two-phase commit protocol. Okay, so how the two-phase commit protocol works. So we just start with this. Two-phase commit can overcome the weakness of one-phase commit protocol, and it works as follows. Okay, so there are particular phases which are used in two-phase commit protocol. And what is the phase commit protocol? First of all, see what is the phase commit protocol. ओके, याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल फेज कमिट प्रोटोकॉल काय आहे तर ह्याच्यामध्ये बघा कमिट म्हणजेच काय तर जेव्हा ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतं आणि तेव्हा कंप्लीट झाल्यानंतर ते कमिट केल्यानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे काही चेंजेस आहेत तर ते चेंजेस डेटाबेसवरती काय होत असतात इम्पॅक्ट होत असतात किंवा इफेक्ट करत असतात किंवा त्याचं जे काही आउटपुट असतं ते त्या पर्टिक्युलर डेटाबेसवरती चेंज होत असतं. तर त्याच्यामध्ये हे टू फेज कमिट प्रोटोकॉल काय आहे तर ह्याच्यामध्ये दोन फेजेस यूज केलेले असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फेज 1 प्रिपेअर फेज. ओके, अँड सेकंड फेज 2 दॅट इज कमिट ऑर अबाउट फेज. ओके, तर आता ह्याच्यामध्ये सपोज जर वन फेज कमिट प्रोटोकॉल असेल तर त्याच्यामध्ये काय होतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिरेक्टली जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते कमिट करावं लागतं. म्हणजे कमिट केल्यानंतर तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे किंवा त्याच्यामध्ये त्या ट्रान्झॅक्शन मधील ज्या काही क्वेरीज आहेत त्या डिरेक्टली काय होतात तर कमिट होतात. पण टू फेज कमिट प्रोटोकॉल मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला दोन फेजेस दिल्या जातील. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ते प्रिपेअर फेज आणि सेकंड आहे कमिट अँड अबाउट फेज. सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी अबाउट द फेज 1 प्रिपेअर फेज. ओके, once a slave has been locally completed its transaction, it sends a done message to the site which is controlling to it. Okay, for example इथे एक साइट एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये जेव्हा त्या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन म्हणजे सपोज याच्यामध्ये एक स्लेव्ह असेल किंवा त्याच्यामध्ये एक मशीन असेल त्यावरती काय चालू आहे तर ह्या पर्टिक्युलर डेटाबेसवरती ट्रान्झॅक्शन चालू आहेत आणि तेव्हा त्या स्लेव्ह कडून डन असा मेसेज जर त्या पर्टिक्युलर साईटला गेला किंवा ती जी साईट कंट्रोल करतायत त्याच्यावरती जर मेसेज केला तर बघा काय होईल याच्यामध्ये वेन द कंट्रोलिंग साईट हॅज रिसिव्ड डन मेसेज फ्रॉम ऑल स्लेव्स इट सेंड्स अ प्रिपेअर मेसेजेस टू दी स्लेव्ह. ओके, म्हणजे जर कंट्रोलिंग साईटला डन असा मेसेज त्याच्यामध्ये रिसिव्ह झाला तर त्याच्या परत त्या पर्टिक्युलर साईट वरून प्रत्येक सेवला प्रिपेअर असा मेसेज रिटर्न सेंड होणार आहे. ओके, देन ऑल स्लेव्स विल वोट ऑन वेदर दे स्टील वॉन्ट टू कमिट ऑर नॉट. द स्लेव्स विल सेंड अ रेडी मेसेज इफ दे वॉन्ट टू कमिट द ट्रान्झॅक्शन. ओके, आणि जर त्याच्यामध्ये स्लेव्ह हा कमिट ट्रान्झॅक्शन करण्यासाठी रेडी नसेल तर त्याच्यामध्ये ते मेसेज काय करणार आहेत नॉट रेडी. ओके, तर याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कसं होतं बघा स्लेव्ह टू साईट टू स्लेव्ह and after that slave to site. म्हणजे बघा स्लेव्ह काय मेसेज करणार आहे तर पर्टिक्युलर साईट कंट्रोल करणाऱ्याकडे मेसेज काय सेंड होईल तर डन असा मेसेज सेंड होईल जर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली कंप्लीट असतील तर. ओके, आफ्टर दॅट दी पर्टिक्युलर कंट्रोलिंग साईट सेंड दी प्रिपेअर मेसेज टू दी ऑल स्लेव्स ओके दॅट आर वर्किंग ऑन इट. आफ्टर दॅट ऑल दी स्लेव्स wants to submit or not submit the particular transaction, that means commit. If they are ready to commit the transaction then it sends the ready message to the particular controlling site. Otherwise they are not ready to commit the transactions then they send the not ready message to the particular controlling site. Okay, this is the first phase prepare phase. Okay, then the second phase is commit and or abort phase. Okay, so in phase 2 when the controlling site has acknowledged ready message from all the slaves. Okay, तर आता याच्यामध्ये फेज 1 वरती फेज 2 काय आहे डिपेंड आहे. ओके, तर याच्यामध्ये स्लेव्स बघा कंट्रोलिंग साइडला काय मेसेज करतात तर रेडी और नॉट रेडी म्हणजे त्याच्यामध्ये ते ट्रान्झॅक्शन कमिट करायला रेडी असतील तर आणि नॉट रेडी म्हणजे रेडी नसतील तर याच्यामध्ये असे दोन पार्ट्स आहेत. वेन
the controlling side acknowledged ready message, and when they are not, they received not ready message. Okay, so first of all, ready. Now controlling side will send a global commit message to all the slaves in the network. The slaves apply the transaction and send a commit acknowledge message to the intended controlling side. After intended controlling side has got a commit acknowledge message from each and every slave, it will be considered that the transaction is committed successfully. Okay, तर हा फ्लो आहे याच्यामध्ये, तो फ्लो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे किंवा ही प्रोसिजर आहे. आता ह्याच्यामध्ये जर पर्टिक्युलर कंट्रोलिंग साईटला रेडी असा मेसेज मिळाला स्लेव्स कडून, तर त्याच्यामध्ये कंट्रोलिंग साईट अगेन स्लेव्सला काय मेसेज करते, तर ग्लोबल कमिट. ओके, ग्लोबल कमिट असा मेसेज कंट्रोलिंग साईट कडून स्लेव्सला मिळणार आहे. देन दी स्लेव्स अप्लाय दी ट्रान्झॅक्शन अँड सेंड अ कमिट एक्नॉलेजमेंट मेसेज टू दी कंट्रोलिंग साईट. म्हणजे स्लेव्स हे ट्रान्झॅक्शन विथ मेसेज काय असणार आहे, तर कमिट एक्नॉलेजमेंट असा मेसेज कंट्रोलिंग साईटला पाठवणार आहे. आणि त्याच्यानंतर कंट्रोलिंग साईट स्लेव्सला कोणता मेसेज पाठवणार आहे, तर कमिट एक्नॉलेजमेंट मेसेज. ओके, आणि त्याच्यानंतर जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते सक्सेसफुली कमिट होणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे, तर याच्यामध्ये कंट्रोलिंग साईट हॅज रिसिव्ड दी नॉट रेडी मेसेज. म्हणजे जर स्लेव्हने नॉट रेडी असा मेसेज कंट्रोलिंग साईटला केला तर त्याच्यामध्ये कंट्रोलिंग साईट ही स्लेव्हला काय मेसेज करेल, तर ग्लोबल अबॉर्ट, म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते अबॉर्ट करण्यासाठी पर्टिक्युलर मेसेज टाकणार आहे. देन दी स्लेव्स कॅन abort the transaction and send the abort acknowledgement to the controlling side. म्हणजे ते पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन अबॉर्ट केले जाईल आणि ते स्लेव्ह ने अबॉर्ट केलेलं ट्रान्झॅक्शन असेल तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कंट्रोलिंग साईटला मेसेज करणार आहे अबॉर्ट एक्नॉलेजमेंट. ओके, अँड आफ्टर दॅट the controlling site sends the message back to the slave. It is abort acknowledgement and transaction is aborted. म्हणजे कंट्रोलिंग साईट वरून अबॉर्ट एक्नॉलेजमेंटचा मेसेज पर्टिक्युलर स्लेव्हला आल्यानंतर ते पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन काय होणार आहे, अबॉर्ट होणार आहे. ओके, दिस इज द टू फेज कमिट प्रोटोकॉल phases. Phases 1 is prepare phase and second phase is commit and abort phase. Okay, so I'm just here taking that particular phases or messages. Okay, suppose this is slave. Okay, and this is controlling site where all the transactions are executed on that particular site. Okay, so first of all, slave slave sends the message done. Okay, first of all slave काय मेसेज करणार आहे, डन मेसेज करणार आहे. त्याच्यानंतर कंट्रोलिंग साइट काय करणार आहे मेसेज याच्यामध्ये. Okay, this is the first one, slave and controlling site. Slave sends the done message to the controlling site, that is receive done message. After that receiving the done message, it sends the prepare message. मी काय केलं, okay, then the slave sends the receive prepare message. After that it sends the ready or not ready message to the particular controlling site. Then the controlling site receives the message ready or not ready from the particular slaves. Then it goes to the phase 2, that is if ready message and if not ready message. If ready message comes from the particular slave, then the controlling site sends the global commit message to the particular slaves. Then the slaves receives global commit message and sends the commit acknowledgement by committing the transaction. Then the controlling site receives and after that sends the commit acknowledgement back to the particular slaves for confirming. And all the procedures which is same related to the ready message
which only difference is it sends the abort message. Okay, here commit and here abort. Okay, this is the first point, two-phase commit protocol. Okay, then the next point is concurrency control. Okay, concurrency control is an important concept of database management system which is used to address conflicts with the concurrent access or modification of data that can occur with a multi-user system. Okay, that means multiple transactions are executed at a time, that is called as concurrent execution of the transactions. Then the concurrency control is used to find out the conflicts with the concurrent access or modification of data. Okay, when multiple users can use the particular system, म्हणजे जर at a time multiple users data access करत असतील किंवा modify करत असतील तर त्याच्यामध्ये जे येणारे conflicts आहेत तर ते conflicts find out करण्यासाठी concurrency control ही concept use होते. Okay, this system helps to coordinate the multiple transactions executing simultaneously by preserving data integrity. That means when use concurrency control, then the data integrity is maintained. Okay, so the concurrency control ensures that the correct results for concurrent operations are generated while getting those results as quickly as possible. Okay, so then what is the need of concurrency control, or why concurrency control is used? Okay, so concurrency control is important in DBMS to achieve the simultaneous execution of the transactions. That means when there is a need to execute the transactions at a time, then there is a most need of the concurrency control concept. Okay, this can be done by executing few instructions of one transaction, then next, and the process is going on till the executions of transactions get completed. Okay, आता याच्यामध्ये कधी होत असतं तर one transaction can executed and the another transaction executed at a time, then this process is done when all the executions are completed of the particular transactions. म्हणजे concurrency control ही प्रोसिजर ही चालूच असते जोपर्यंत ट्रान्झॅक्शन एक्झिक्युशन काय होत नाही, कंप्लीट होत नाही तोपर्यंत. ओके, सो सेव्हरल प्रॉब्लेम्स कॅन ऑकर व्हेन कनकरंट ट्रान्झॅक्शन एक्झिक्युटेड इन अन अनकंट्रोल्ड मॅनर. म्हणजे याच्यामध्ये कोणताही कंट्रोल नसेल आणि ऍट अ टाइम जर मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स एक्झिक्यूट होत असतील तर त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यावेळेस याच्यामध्ये कनकरन्सी कंट्रोलची आवश्यकता असते किंवा त्याच्यामध्ये गरज असते, तेव्हा या कन्सेप्ट त्याच्यामध्ये यूज करायला लागू शकतात. ओके, सो देर आर डिफरंट कनकरन्सी कंट्रोल प्रोटोकॉल्स. आता आपल्याला याच्यामध्ये डिफरंट कनकरन्सी कंट्रोल प्रोटोकॉल्स आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, depends upon the properties of the transactions, that is atomicity, isolation, durability. Okay, one of the properties I'm just remember that consistency. Okay, consistency, that properties are used in the particular concurrency control protocols, and that's why there is no any of the problems which comes on the particular execution of the transactions. Okay, जे ज्या काही प्रॉपर्टीज होतील, atomicity, concurrent, isolation, atomicity. ओके, जर याच्यामध्ये या प्रॉपर्टीज फॉलो असतील तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर जे काही प्रॉब्लेम आहे किंवा कनकरन्सी कंट्रोल आहे तर ते इझी जाऊ शकतं. तर कनकरन्सी कंट्रोल प्रोटोकॉल्स मध्ये हे जे काही ट्रान्झॅक्शन प्रॉपर्टीज आहेत त्या ट्रान्झॅक्शन प्रॉपर्टीज यूज केल्या जातात. तर कनकरन्सी कंट्रोल प्रोटोकॉल दोन टाईपचे आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ते लॉक बेस्ड प्रोटोकॉल अँड सेकंड वन इज टाइम स्टॅम्प बेस्ड प्रोटोकॉल. ओके, तर आता याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल बघा काय आहे लॉक बेस्ड प्रोटोकॉल. ओके, in lock based protocol it contains two types of locking, that is two phase locking and another one strict two phase locking. आता हे टू फेज लॉकिंग काय आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जो नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यामध्ये ते शिकायचं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण ते काय आहे ते डिटेल मध्ये नेक्स्ट बघणार आहोत. तर याच्यामध्ये बघा जो सेकंड आहे लॉक बेस्ड प्रोटोकॉल मध्ये सेकंड आहे स्ट्रिक्ट टू फेज लॉकिंग. ओके, देन व्हॉट इज दिस टू स्ट्रिक्ट
two-phase locking. In strict two-phase locking protocol, the first step of acquiring all the locks is same as first phase of two-phase locking protocol. But the difference in strict two-phase locking and two-phase is that it does not release the lock after using it. ओके, म्हणजे याच्यामध्ये बघा आता हे लॉक काय आहे तर याच्यामध्ये जेव्हा एखादे ट्रान्झॅक्शन्स एक्झिक्यूट होत असतात तर त्याच्यावरती लॉक्स अप्लाय केले जातात. मग त्याच्यामध्ये रीड असेल, राईट लॉक असेल, तर या डिफरंट टाइपचे लॉक्स आहेत. तर याच्यामध्ये स्ट्रिक्ट टू फेज लॉकिंग मध्ये काय होतं तर ह्याच्यावरती जेव्हा लॉक अप्लाय केलं जातं तेव्हा सपोज एखादं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालं तर त्याच्यावरती ते प्रोटोकॉल जर अप्लाय असेल किंवा कन्करन्सी प्रोटोकॉल अप्लाय असेल तर त्याच्यावरती जर हे लॉक असेल तर ते लॉक रिलीज होत नाही इन स्ट्रिक्ट टू फेज लॉकिंग मध्ये. पण टू फेज लॉकिंग मध्ये हे जे काही लॉक आहे ते काय होऊ शकतं तर रिलीज होऊ शकतं. इट होल्ड्स ऑल दी लॉक्स टिल इट डज नॉट रीच टू कमिट पॉइंट. म्हणजे जोपर्यंत कमिट हा पॉइंट येत नाही किंवा कमिट ही क्वेरी येत नाही तर तोपर्यंत हे लॉक काय केलं जातं तर होल्ड केलं जातं. When it reached to the commit point, it releases all the locks at a time. आणि जेव्हा एखाद्या ट्रान्झॅक्शन्स वरती स्ट्रिक्ट टू फेज लॉक अप्लाय केलेलं असेल तर त्याच्यामध्ये जेव्हा ते कमिट या पॉइंटला येणार आहे तर त्या पॉइंटला आल्यानंतर त्याच्यावरती जेवढे काही लॉक्स असतील ते ऍट अ टाइम काय होणार आहेत, रिलीज होणार आहेत. Cascading rollback can be prevented by using the strict phase locking protocol. Okay, and this protocol is used to make cascadeless schedules. Then the second lock based protocol is timestamp based protocol. Okay, then what is the timestamp based protocol? ओके, तर आता ह्याच्यामध्ये बघा टाइमस्टॅम्प बेस्ड प्रोटोकॉल बघण्यापूर्वी तर हे कन्करन्सी कंट्रोल प्रोटोकॉल म्हणजे काय आहे तर ह्याच्यामध्ये एक तर आहे लॉग आणि दुसरं आहे टाइमस्टॅम्प. म्हणजेच काय तर हे प्रोटोकॉल म्हणजेच काय तर हे रूल्स आहेत की ज्यामुळे काय होऊ शकतं तर त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट करताना याच्यामध्ये कोणतं इंटरफरन्स होणार नाही किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. तर याच्यामध्ये काय होऊ शकतं तर जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते सक्सेसफुली काय होऊ शकतात, एक्झिक्यूट होऊ शकतात. तर याच्यामध्ये सेकंड आहे तो टाइमस्टॅम्प बेस्ड प्रोटोकॉल. DBMS create a unique identifier called as timestamp which identifies the relative starting time of a transaction. म्हणजे टाइमस्टॅम्प बेस्ड प्रोटोकॉल मध्ये काय असणार आहे तर ह्याच्यामध्ये एक टाइमस्टॅम्प दिलेला असणार आहे आणि त्या टाइमस्टॅम्प मध्ये काय असेल तर स्टार्टिंग ऑफ टाइम ऑफ अ ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शनचा स्टार्टिंग टाइम याच्यामध्ये दिलेला असणार आहे. म्हणजे या टाइम वरती डिपेंड ट्रान्झॅक्शन्स काय होणार आहेत, एक्झिक्यूट होणार आहेत. In general, the timestamp values are assigned in a sequence in which the transactions are submitted to the system. म्हणजे सिस्टीम मध्ये आल्यानंतर ट्रान्झॅक्शन्स कोणत्या वेने एक्झिक्यूट होणार आहेत तर त्याचा सिक्वेन्स या टाइमस्टॅम्प मध्ये दिलेला असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 10 ट्रान्झॅक्शन्स असतील तर ते 10 ट्रान्झॅक्शन्स कसे एक्झिक्यूट होणार आहे तर T1, T2, T3, T4, T5, T6, T7, T8 and T9, T10. ओके, तर हा पूर्ण काय असणार आहे सिक्वेन्स असणार आहे. तर त्याच्यामध्ये हे सिक्वेन्शियली मग त्याच्यामध्ये नंबर्स असतील मग 1 2 3 4 5 या टाइप मध्ये तर सिक्वेन्स मध्ये हे काय होणार आहेत, स्टोअर होणार आहेत टाइम स्टॅम्प मध्ये. ओके, हेन्स अ टाइम स्टॅम्प कॅन बी कन्सिडर्ड ॲज द ट्रान्झॅक्शन स्टार्ट टाइम. Timestamp is a process of concurrency control in which all the transactions get transacted by the timestamp schedule. Okay, then how the timestamp can be generated? Okay, तर आता timestampच्या दोन प्रॉपर्टीज आहेत. The timestamp should be unique and the timestamp values always increase. Okay, timestamp हे युनिकच असलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये सपोज जर एखादं ट्रान्झॅक्शन T2 नावाचं असेल तर त्याच्यामध्ये अगेन T2 या नावाचं ट्रान्झॅक्शन जनरेट झालं नाही पाहिजे कारण त्याच्यामध्ये सिस्टीमला समजणार नाही की याच्यापैकी कोणतं ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट असेल. तर त्याच्यामुळे टाइमस्टॅम्पची एक प्रॉपर्टी आहे की टाइमस्टॅम्प शुड बी युनिक अँड अनदर प्रॉपर्टी इज टाइमस्टॅम्प व्हॅल्यूज ऑलवेज इनक्रीज. आणि टाइमस्टॅम्प मध्ये जे काही व्हॅल्यू ऍड होते तर ती काय असते तर इन्क्रीजिंग व्हॅल्यू असते. ओके, इन टाइमस्टॅम्प मेथड अ ट्रान्झॅक्शन इज क्रिएटेड and is generated by using the system time. Okay,
याच्यामध्ये सिस्टीमचा जो काही टाइम आहे तर तो टाइम यूज करून याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स काय केले जातात, जनरेट केले जातात. ओके, म्हणजे जर अगोदर म्हणजे जे ट्रान्झॅक्शन फर्स्ट येईल तर ते फर्स्ट ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये टाइम स्टॅम्प मध्ये स्टोअर होणार आहे. ओके, जर एखादं ट्रान्झॅक्शन सिस्टीम डेटला अगोदर आलेलं असेल तर ते अगोदरच होणार आहे. जसं टाइम इन्क्रीज होत जाईल तसं ट्रान्झॅक्शनचं जे काही सिक्वेन्स आहे तर तो सुद्धा त्याच्यामध्ये काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, the timestamp of transaction TI is denoted as. okay, suppose transaction TI असेल तर त्याचं timestamp notation काय असेल बघा, TS in bracket TI, that is TS stands for timestamp and in bracket the transaction name. okay, concurrency control technique which are based on timestamp ordering doesn't use locks, so deadlocks cannot occur in the system. okay, तर कन्करन्सी कंट्रोल टेक्निक मध्ये जर टाइमस्टॅम्प यूज केलं तर त्याच्यामध्ये कोणतेही लॉक यूज केले जात नाहीत आणि त्यामुळे त्याच्यावरती डेडलॉक ही कन्सेप्ट यूज करण्याच्या शक्यता खूप कमी आहेत किंवा यूज होतच नाहीत याच्यामध्ये. आता तुम्हाला हे लॉक आणि डेडलॉक काय आहेत हे तुम्हाला जो नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यामध्ये शिकायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथं सांगितलं नाही डिटेलमध्ये की याच्यामध्ये हे लॉकिंग काय आहे. ओके, तर याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं की लॉकिंग काय आहे हे डिटेलमध्ये आपल्याला हे बघायचं आहे पुढे. ओके, तर याच्यामध्ये दोन पार्ट यूज होतात टाइमस्टॅम्प यूज करण्यासाठी. टाइमस्टॅम्प प्रोटोकॉल्स आर क्रिएटेड बाय युजिंग द टू कन्सेप्ट विच इज टाइमस्टॅम्प जनरेशन and timestamp ordering algorithm. Timestamp can be generated in several ways. Okay, by default it uses the counter. Okay, by using the numbers just like 1 2 3 up to n. The counter is reset to 0 when no transactions are executed. म्हणजे याच्यामध्ये जर काहीच ट्रान्झॅक्शन्स नसतील तर त्याची व्हॅल्यू 0 असणार आहे आणि जर त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स ऍड होत गेले तर त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 अप टू n असे नंबर्स काय होत जाणार आहेत, जनरेट होत जाणार आहेत. सिस्टीम्स करंट डेट व्हॅल्यू कॅन बी युज्ड टू इम्प्लिमेंट टाइमस्टॅम्प्स. त्याच्यामध्ये सिस्टीम डेट यूज केली जाते टाइमस्टॅम्प जनरेट करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते स्टोअर करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये जो दुसरा पार्ट आहे तो टाइमस्टॅम्प ऑर्डरिंग अल्गोरिदम. द अनदर पार्ट फॉर टाइमस्टॅम्प प्रोटोकॉल इज युज्ड विच इज ऑर्डरिंग अल्गोरिदम. ह्याच्यामध्ये ऑर्डरिंग अल्गोरिदम यूज होतात आणि ते अल्गोरिदम यूज करून त्याच्यामध्ये टाइमस्टॅम्प काय केला जातो, जनरेट केला जातो. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे एक्झाम्पल दिलेलं आहे तर ते तुम्ही रीड करू शकता की याच्यामध्ये हे कसं जनरेट केलेलं आहे. ओके, so this is the point. Different concurrency control protocol. Concurrency control protocol is divided into two types, that is lock based protocol and timestamp based protocol. In lock based protocol it contains two phase locking and strict two phase locking, and another one is timestamp based protocol. Timestamp based protocol is used by using the timestamp generation and timestamp ordering algorithm. Okay, then the next point is lock management. Lock management is also called as read and write locks. Okay, so this is the another name for lock management. So here you just clear the concept of lock. Okay, याच्यामध्ये तुम्हाला लॉक म्हणजे काय ही कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, a lock is a mechanism to control concurrent access to a data item. When multiple transactions are accessing some data item at a time, it may lead to generate some irrelevant data generation. Okay, लॉक हे काय आहे तर हे कन्सेप्ट आहे की concurrent access of a data item at a time. म्हणजे सपोज जर एकच डेटाबेस असेल, एकच टेबल असेल, फॉर एक्झाम्पल डेटाबेस कन्सिडर करूया. सपोज जर एकच डेटाबेस असेल आणि त्या एकाच डेटाबेसवरती मल्टिपल युजर्स डिफरंट ट्रान्झॅक्शन्स काय करत असतील, एक्झिक्यूट करत असतील, तर त्या ठिकाणी लॉकिंग ही कन्सेप्ट काय होते, यूज होते. ओके, तर ही लॉकिंग कन्सेप्ट कशासाठी यूज होते तर जेव्हा मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स एकाच टाईपचा डेटा किंवा एकच डेटा ऍक्सेस करत असतील किंवा सेम डेटा ऍट अ टाइम ऍक्सेस करत असतील मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं तर मल्टिपल ट्रान्झॅक्शन हे सेम डेटा यूज करत असल्यामुळे सेम डेटावरती इरिलेव्हंट डेटा काय होऊ शकतो, जनरेट होऊ शकतो किंवा वेगळ्या वेगळ्या टाईपचा डेटा
त्याच्यामध्ये जनरेट होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये हे जे काही इरिलिव्हंट डेटा जनरेशन आहे तर ते स्टॉप करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये इरिलिव्हंट डेटा जनरेट होऊ नये म्हणून याच्यामध्ये ही लॉकिंग कन्सेप्ट काय होते, यूज होते. म्हणजे जर सपोज याच्यामध्ये डेटाबेसमध्ये एकच डेटाबेस आहे, ओके, फॉर एक्झाम्पल मी तर तुम्हाला दाखवलं होतं मग की याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा, यूज सपोज DBSTD आहे, ओके. सपोज जर फर्स्ट युजर हाच डेटाबेस यूज करत असेल, सेकंड डेटाबेस युजर सुद्धा हाच डेटाबेस यूज करत असेल, ओके. त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, तर हा जर फर्स्ट युजर असेल तर हा जो काही त्या डेटाबेसवरती ट्रान्झॅक्शन्स अप्लाय करणार आहे तर त्या ट्रान्झॅक्शनचे जे काही आउटपुट्स असणार आहेत ते डिफरंट असणार आहेत. सपोज हा जर सेकंड युजर असेल आणि तो याच डेटाबेसवरती जर क्वेरी एक्झिक्यूट करत असेल किंवा ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट करत असेल तर ह्याचं जे काही जनरेशन आहे, ट्रान्झॅक्शनचे जे काही आउटपुट्स असतील तर ते डिफरंट असणार आहेत. पण ते दोघे जण यूज करताना काय करतायत तर एकच डेटाबेस यूज करतायत. तर त्यामुळे काय होऊ शकतं, तर त्याच्यामध्ये कसाही डेटा त्याच्यामध्ये जनरेट होऊ शकतो किंवा दोन्ही ट्रान्झॅक्शनचे आउटपुट काय होऊ शकतात तर मिक्स होऊ शकतात. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं तर जे काही डेटा आहे तर तो इरिलिव्हंट डेटा जनरेट होण्याचे चान्सेस असतात. तर हे इरिलिव्हंट डेटा जनरेशन स्टॉप करण्यासाठी याच्यामध्ये ही लॉकिंग कन्सेप्ट यूज होते. Hence, the data item should be isolated so that it should be accessible in a mutually exclusive manner. That is, when one transaction is accessing the data item, no other transaction should be able to access that item. म्हणजेच काय, तर सपोज एक युजर जर एखादा डेटा यूज करत असेल तर तो डेटा दुसऱ्या युजरला इनऍक्सेस असणार आहे. जेव्हा फर्स्ट युजरचा डेटा वरती जे काही ट्रान्झॅक्शन अप्लाय करून कंप्लीट होतील त्याच्यानंतरच तो डेटा दुसऱ्या युजरला काय होणार आहे, ऍक्सेस होणार आहे, ओके. तर ही कन्सेप्ट या लॉकिंग मध्ये यूज केली जाते. सो दी लॉक्स आर डिवायडेड इनटू टू टाइप्स, इट इज शेअर्ड लॉक अँड एक्सक्लुझिव्ह लॉक, ओके. द फर्स्ट वन इज शेअर्ड लॉक. द शेअर्ड लॉक इज ऑल्सो नोन ॲज रीड लॉक. आता हे प्रॉपरली लक्षात ठेवायचे आहे त्याच्यामध्ये, रीड लॉक अँड राईट लॉक. Read lock are also called as shared lock and write lock are also called as exclusive lock. The shared lock is also known as read lock and it is acquired on the transaction when concurrent transactions granted the permission for read access on the data. जर डेटावरती रीड परमिशन द्यायची असेल किंवा मल्टिपल ट्रान्झॅक्शन्सना रीड ऍक्सेस द्यायचा असेल पर्टिक्युलर डेटावरती तर त्याच्यामध्ये रीड लॉक यूज केला जातो. दॅट इज शेअर्ड लॉक. अ शेअर्ड लॉक इज इश्यूड व्हेन अ ट्रान्झॅक्शन्स वॉन्ट टू रीड डेटा फ्रॉम द डेटाबेस अँड नो राईट लॉक इज हेल्ड ऑन दॅट डेटा आयटम. आणि शेअर्ड लॉक हा तेव्हाच वर्किंग करू शकतो जेव्हा मल्टिपल ट्रान्झॅक्शन्सना डेटा रीड करायचा असेल डेटाबेस मधून. पण अशा वेळी करू शकतो जेव्हा त्या डेटाबेसवरती कोणताही राईट लॉक नसला पाहिजे किंवा त्याच्यावरती कोणताही एक्सक्लुझिव्ह लॉक अप्लाय नसला पाहिजे, ओके. दिस इज द फर्स्ट शेअर्ड लॉक and second one exclusive lock. This lock is also known as write lock. This lock is issued when a transaction needs to write or update a data item and there is no lock concurrently held on that item. म्हणजे डेटाबेस वरती एक्सक्लुझिव्ह लॉक अप्लाय होऊ शकतो किंवा राईट लॉक अप्लाय होऊ शकतो जेव्हा त्याच्यावरती कोणताही दुसरा लॉक अप्लाय नाहीये, म्हणजे त्याच्यावरती कोणताही शेअर्ड लॉक अप्लाय नाहीये. अशा वेळी राईट लॉक हा अप्लाय होऊ शकतो. This lock is placed on data item when a write or update operation is performed. म्हणजे जर एखाद्या डेटाबेस मध्ये म्हणजे एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय आहे तर त्या पर्टिक्युलर डेटाबेस मध्ये डेटा राईट करायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे तर अशा क्वेरी ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये यूज होतात तर त्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये एक्सक्लुझिव्ह लॉक काय केला जातो, यूज केला जातो. ओनली वन एक्सक्लुझिव्ह लॉक इज प्लेस्ड ऑन डेटा ऍट अ टाइम. सपोज एकच जर डेटाबेस असेल आणि त्याच्यावरती मल्टिपल युजर्स एक्सक्लुझिव्ह लॉक यूज करू शकत म्हणजे करायचं असेल तर त्याच्यामध्ये ऍट अ टाइम प्रत्येक युजरला एक्सक्लुझिव्ह लॉक अप्लाय करता येणार नाही. तर त्याच्यामध्ये जर फर्स्ट युजर डेटाबेस यूज करत असेल आणि त्याला जर डेटा त्या पर्टिक्युलर डेटाबेसवरती राईट करायचा असेल तर त्याच्यामध्ये तो पर्टिक्युलर युजर एक्सक्लुझिव्ह लॉक देऊ शकतो. पण जर युजर 1 हा एक्सक्लुझिव्ह लॉक यूज करत असेल त्या पर्टिक्युलर डेटाबेसवरती तर त्याच वेळी किंवा ऍट अ टाइम युजर सेकंड हा एक्सक्लुझिव्ह लॉक त्या पर्टिक्युलर डेटाबेसवरती यूज करू शकत
नाही. जेव्हा युजर वनचं जे काही राईटअप आहे त्या पर्टिक्युलर डेटाबेसमध्ये ते कम्प्लीट होईल, त्याच्यानंतरच युजर सेकंड हा त्या पर्टिक्युलर डेटाबेसवरती एक्सक्लुझिव्ह लॉक अप्लाय करू शकतो आणि डेटा राईट करू शकतो. ओके. There is a utility known as concurrency control manager which grants the lock to transactions. The transaction request for a lock to this concurrency control manager. आता याच्यामध्ये डिरेक्टली युजर काय करू शकत नाही, लॉक अप्लाय करू शकत नाही. तर जर युजरला त्या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन यूज करताना पर्टिक्युलर डेटाबेस वरती लॉक अप्लाय करायचं असेल तर तो त्या लॉक परमिशन साठी अप्लाय करू शकतो किंवा रिक्वेस्ट करू शकतो. तर ती रिक्वेस्ट कोणाकडे करू शकतो, तर कन्करन्सी कंट्रोल मॅनेजर. ओके. कन्करन्सी कंट्रोल मॅनेजर कडे रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर ते जे काही पर्टिक्युलर लॉक्स आहेत डेटाबेसवरचे तर ते लॉक्स त्या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन्स वरती अप्लाय करून दिले जातील. ओके. The locking mechanism allows to read the data items simultaneously for various transactions but allow only one transactions to perform write operation on the data at a time. ओके. म्हणजेच काय तर याच्यामध्ये शेअर्ड लॉक मध्ये मल्टिपल युजर्स शेअर्ड लॉक यूज करू शकतात ऍट अ टाइम, पण ओनली वन युजर्स कॅन यूज दी एक्सक्लुझिव्ह लॉक ऍट अ टाइम. म्हणजे शेअर्ड लॉक हे मल्टिपल युजर्स ऍट अ टाइम यूज करतात एकाच डेटाबेस वरती, पण एक्सक्लुझिव्ह लॉक हे एकच युजर काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके. सो दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट विच इज लॉक मॅनेजमेंट or it is also called as read write lock. Okay, so in this today's lecture we have studied about the points which is two-phase commit protocol which contains two phases, phase 1 prepare phase and second phase commit and abort phase. Okay, then the second point is concurrency control and the different types of concurrency control protocols. In that it contains 2 points, lock based protocol and timestamp based protocol. Okay, and the next one is lock management, or it is called as read write locks. Okay, and in read write locks or lock management it has 2 types, shared lock or read lock, and second one exclusive lock or write lock. Okay, so here we stop this lecture. Okay, thank you.